चला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स चॅप्टरची एक बेसिक थेअरी परवा केलेली आहे. ते ठेवता हे रिव्हिजन घ्या. का वाटते माहितीये का? आपण आधी शिकवताना लक्ष देत नाही, दुसऱ्याच गप्पा मारतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये आपण बेसिक पूर्ण कव्हर केलेत. संस्कृती आता मी लास्ट वॉर्निंग द्यायलो. मी क्लास मधून काढून टाकील बेटा. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये आपण आता डिस्कस करणार आहोत मेथड्स ऑफ फाइंडिंग रूट्स. आता तर खऱ्या अर्थानं तुमचं मॅथ स्ट्रॉंग व्हायला सुरू झालं. इथून रूट्स काढायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण 3 मेथडने सॉल्व्ह करतो. देर आर ओनली 3 मेथड्स इन दिस वर्ल्ड. आपण ज्या शोधल्या. बाकी काही लोक म्हणतात आम्ही ही जी वेगळी मेथड काढली. एक चायनीज मॅथमॅटिशियन आहे, त्याने एक वेगळीच मेथड काढली म्हणून सांगते. मी पाहिली एकदा ती युट्यूबवर, पण ती या 3 पैकीच एक आहे. खूपच काहीतरी म्हणजे ते लेवल बदलायले आणि नवीन वस्तू आणली म्हणायला. तर तसा प्रकार असो. त्याच्यामध्ये 3 मेथड आहेत. पहिली मेथड फॅक्टरायझेशन, जी ऑलरेडी आपण पॉलिनॉमियल्स मध्ये शिकलेली आहे. लास्ट इयर शिकलेली आहे 9th मध्ये, स्प्लिटिंग द मिडल टर्म. दुसरी मी तुम्हाला म्हणालो कंप्लीटिंग द स्क्वेअर. ही मेथड मी सांगितलं तुम्हाला, ही आहे शुअर शॉर्ट मेथड. इथून आन्सर येणारच, बट इट्स लेंदी. ही थोडीशी लेंदी आहे, असू द्या, पण आन्सर फिक्स येतं. हिचं सांगितलं शॉर्ट बट नॉट युजफुल. ही युजफुल बट लेंदी. आता अशी आहे, फायनली इट इज क्वाड्रॅटिक फॉर्म्युला और श्रीधराचार्य फॉर्म्युला. आता मी हा जो फॉर्म्युला आहे, मी कधीच क्वाड्रॅटिक फॉर्म्युला म्हणून सांगत नाही. ठीक आहे. आता आपल्या बुक मध्ये आहे म्हणून मी लिहितो. तर याचा कोणाच्या नावाशी काही संबंध नाही. तर हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मी इथं फक्त लिहितोय, नंतर याला पाहू. दिस इज द फॉर्म्युला. हा तो फॉर्म्युला आहे. याला पाहून बिलकुल घाबरू नका, कारण हा फॉर्म्युला एवढी प्रॅक्टिस होईल, तुम्ही चालता बोलता उठता झोपता केव्हाही हा सांगा, एवढी याची प्रॅक्टिस होईल. हा 10th स्टँडर्ड पर्यंत शिकायचा सगळ्यात मेन फॉर्म्युला आहे. पुढचं सगळं मॅथमॅटिक्स ह्याच्या भोवती फिरणार आहे. खूप पॉवरफुल फॉर्म्युला आहे. हे साइन बिन हे सगळं आपण पाहू. आता आपण एक एक मेथड, एक क्वेश्चन घेऊया. एक क्वेश्चन मी तिन्ही मेथडने करून दाखवतो. मेथडचा अर्थ काय असतो? प्रोसेस कॅन बी डिफरंट बट आन्सर मस्ट बी सेम. त्याला मेथड म्हणतात. पद्धत, मेथड चेंज आणि आन्सर चेंज, याचा अर्थ मेथड इज रॉंग. ठीक आहे. मेथड इज रॉंग और द स्टुडंट इज रॉंग कम्प्लिटली, असं असू शकते. एक सोपं एक्झाम्पल घेऊ, थोडं समजून घ्या. जे आपल्या रोजच्या कामाचं आहे तेच घेतो. बेसिक एक्झाम्पल. आता एक क्वेश्चन आपण सोडूया. पहिली मेथड फॅक्टरायझेशन. आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये ही मेथड कशी लावायची आहे? तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल राइट द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन as it is. Then look for the middle term positive 5x. Split this term such that we can get the product of those terms equal to constant. ठीक आहे. असं समजा, मी तुम्हाला मागेही सांगितलं, जनरली आपल्याला बोलताना म्हणतात 4 चे फॅक्टर 5 आणा. दॅट्स रॉंग. मी नेहमी सांगतो, आपण 4 चे फॅक्टर नसतो आणत, नेहमी या दोघांना मल्टिप्लाय करायचं. आपण 4x² चे फॅक्टर आणत असतो. जर तुम्हाला कोणी 4 चे फॅक्टर म्हणत असेल, तर त्याच्या म्हणण्याचा हेतू शुद्ध आहे, भाषा चुकली. मॅथमॅटिकली दिस इज करेक्ट. अजूनही करेक्ट नाही. त्याचं रिझन 4 इज पॉझिटिव्ह
x square is positive. So this product is positive. Very important. कधी कधी तुम्हाला स्प्लिटिंग सापडतं. अरे बेटा ते सुधार काम नंतर कर, लक्ष दे. त्याचे 2 तुकडे करूया. 2 तुकडे करूया. ते तुझा पाहुणा कुठे सोबतचा? तर आपण आधी काम करा. +4 ला +5 मध्ये आणायचं आहे. तर पहिल्यांदा कोएफिशियंट घ्या 4 1. 4 1 2 गोष्टी पाहायच्या. +4 प्रोडक्ट आलं पाहिजे आणि +5 सम आली पाहिजे. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा प्लस असतील दोन्ही. आता हे झालं फक्त कोएफिशियंटचा निपटारा. व्हेरिएबल तर x स्क्वेअर आहे. ह्याला एक x द्या, ह्याला एक x द्या. नो प्रिफरन्स ओव्हर सम 1. आता कळलं असं का लिहितात? म्हणताना 4 चे स्प्लिटिंग 5 सारखे करा म्हणतात आणि लिहिताना 4x 1x लिहितात. तर ऍक्च्युअली आपण स्प्लिटिंग कोणाची करतो? पूर्ण टर्मची करत असतो. 4x स्क्वेअरची. आता हे 2 घ्या. मी ह्याच्यामध्ये माझ्याकडून काही ऍडिशनल शहाणपणा शिकवत असतो. तो कोणता? नेहमी या दोघांमध्ये नेहमी म्हणतोय बट इट जनरली काय करायचं? या दोघांमधला ज्याचा मॅग्निट्यूड जास्त आहे तो फॅक्टर आधी लिहित चला. सर हा थंब रूल आहे का? नो. हा कोणता रूल आहे? दिस रूल विल हेल्प यू अ लॉट. ठीक आहे. तर काम करू. एक्स स्क्वेअर घ्या. हे बघा स्प्लिट झाली मिडल टर्म. तर नेहमी मॅग्निट्यूड कोणाचं जास्त आहे? 4चं. बघा हे प्लस आहे ना. मॅग्निट्यूड वाईज 4 मोठा आहे. तर आधी मोठा फॅक्टर घ्या. मग लहान घ्या. मग 4 मग 0. सर आधी 1x घेतला तर काहीच फरक पडत नाही. यू विल गेट द सेम आन्सर. होता काय सांगतो? 3 × 4 केल्यावर किती येतं? 12. मी 4 × 3 केल्यावर काय होईल? 12. ऑर्डर बदलली, आन्सरला काही फरक पडत नाही. फॅक्टर मागे पुढे झाले, आन्सर फिक्स आहे. हा प्रकार आहे तो. तुम्ही जर आधी x नंतर 4x लिहिलं काही प्रॉब्लेम नाही. बट कीप देअर साइन्स करेक्टली. साइन मध्ये चुका करू नका. मी आज तिन्ही मेथड सांगतोय. एकच क्वेश्चन 3 मेथड न करू म्हणजे तुम्हाला जास्त गॅरंटी येईल. आता याचे हे 2 पार्ट्स करा. मी तुम्हाला कळायसाठी केले, परीक्षेत असं काही करू नका. ह्याच्यातलं फॅक्टरायझेशन आहे. कॉमन आउट काढा x. इथून एक x+4 येईल. यांच्यात कोणीच नाही तर +1 राहतो. 1 ने कोणालाच फरक पडत नसतो. त्याला आपण एक नाव दिलं होतं मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. तर तो काही आन्सरला त्रास देत नाही. आता एक काम करायचंय. मी नेहमी सांगतो जगात कोणतंही भांडण झालं चालेल, कोणतंही युद्ध होईल, हे 2 सेम आले पाहिजे. काही झालं तर हे 2 सेम आले पाहिजे. हे नाही आलं तर कुठेतरी घोळ आहे. ही लिटमस टेस्ट आहे. वेदर इट इज ऍसिड ऑर बेस. तसं हे 2 सेम आले याचा अर्थ फॅक्टर करेक्ट आहे. नाहीतर काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे परत बघा हे 2 सेम आले तर परत या दोघांमध्ये बघा कोण कॉमन आहे? x+4. उरलं कोण? इकडून x, इकडून +1. These are factors. These are not roots. These are factors. रूट आता आहे. जेव्हा आपण फॅक्टरला बघा ही लिनियर पॉलिनॉमियल आहे. परवा बेबीकर शिकवलं ना ते लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टर मध्ये झिरोज मिळतात. रूट्स आता मिळतील. 2 नंबरचं प्रोडक्ट 0 आहे. किती कंटाळा आला तरी ऐकायचं. 2 नंबरचं प्रोडक्ट 0 आहे. इट मीन्स आयदर ऑफ 0. त्या दोन्हीपैकी एक 0 असेल कोणतरी. आता या x वरून तर माहित नाही कोण 0 आहे. तर आपण दोघांना 0 म्हणू शकतो. तर तुम्ही x+4 ला 0 माना और x+1 ला 0 माना. तर इथून पॉलिनॉमियलला त्याचा 0 कोण आहे? -4 किंवा x चा -1 हा नेक्स्ट 0 आहे. त्याच्यावरून काय कळलं? x च्या 2 पॉसिबल व्हॅल्यू आहेत. कारण ह्याची डिग्री 2 आहे. ही पण महत्वाची गोष्ट आहे. बरं -4 आणि -1 रिअल नंबर्स आहेत. कारण ही रिअल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. रिअलचे रूट रिअलच येतात असं नाही. रिअल पॉलिनॉमियलचे रूट अनरिअल पण येऊ शकतात. ते येणं नंतरचा भाग आहे. तर इथून आपल्याला रूट्स सापडले -4
-1 आपण व्हेरीफाय करू शकतो बाय सबस्टिट्युटिंग इन द ओरिजिनल इक्वेशन. -4 जर इथे ठेवला तर हा -4 चा स्क्वेअर 5 into -4 + 4 = 0. आपण परवाच्या थेअरीत सांगितलं होतं चेक वेदर द रूट ऑर नॉट. तेच केलं. आता चेक करा. हे प्लस होईल, हा मायनस होईल, हा -4 दे, हा +4 दे, 0 = 0. म्हणजे हा 0 करेक्ट आहे. हा रूट करेक्ट आहे. आता -1 ठेवा. तर +1 -5 वापस स्टोरी तीच आहे. -4 + 4 0. याचा अर्थ दोन्ही रूट्स करेक्ट आहेत. येणारच. कारण मेथड लावली आपण. This is method known as factorization. It is short but not useful. कारण इथे तुम्हाला 4 चे फॅक्टर 5 दिसत होते डायरेक्ट. कळलं? दिसत होते. एक गोष्ट लक्षात घ्या. जिथे फॅक्टर डायरेक्ट दिसणारच नाही, तिथे ही मेथडच लावू शकत नाही. कारण 4 चा टेबल दिसतोय ना तुम्हाला ऍडजस्ट करायला. इथे तुम्हाला येतील खतरनाक मध्ये इरॅशनल नंबर्स, जे आता उद्यापासून मी प्रॅक्टिस मध्ये घेईल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फॅक्टरायझेशन मेथड फेल मेथड आहे. आता आजच्या दिवसातली सगळ्यात मेन मेथड, आजच्या ह्याच्यातली मेथड 2, कंप्लीटिंग द स्क्वेअर. नीट लक्ष द्या. ही मेथड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली. युजफुल बट लेंदी. लेंदी आहे, राहू द्या. मेथड आहे, शिकणं आपलं काम आहे. आधी तर एक डोक्यामध्ये प्रश्न असा ठेवायचा, वाय टू यूज धिस मेथड. ही मेथड यूज करण्यामागचे 2 रिझन्स आहेत. पहिलं रिझन, फॅक्टरायझेशन चालत नाही म्हणून. दुसरी मेथड काढायची होती काहीतरी. ठीक आहे? हे चाललं नाही म्हणून त्याला आणलंय ना. त्याचं दुसरं मेन काम आहे. त्याच्या नावात आहे बघा, कंप्लीटिंग द स्क्वेअर. याचा अर्थ स्क्वेअर कंप्लीट व्हायला पाहिजे. तर ज्या क्वेश्चन्स मध्ये स्क्वेअर कंप्लीट होत नाही, तो कंप्लीट करायसाठी हाय. म्हणजे काय? ते डोक्याला ताप झाला. स्क्वेअर कंप्लीट करणं म्हणजे एक रेक्टँगल कंप्लीट करणं. हे मी तुम्हाला नंतर एक दिवस डिटेलमध्ये सांगेन. कंप्लीटिंग द स्क्वेअर काय असते, याच्यासाठी आपल्याकडे अल्जेब्राची किट आहे आम्ही बनवलेली. ती आम्ही व्हिज्युअलाइज फॉर्म मध्ये दाखवतो. स्क्वेअर कंप्लीट करतात म्हणजे काय करतात, आम्ही टीचर ट्रेनिंग मध्ये सांगत असतो. आता पहा, एक तर गोष्ट लक्षात घ्या, ही मेथड वापरायची केव्हा. ही मेथड तुम्ही कोणत्याही क्वेश्चनला लावू शकता. खूप जण तुम्हाला म्हणतील, जिथे फॅक्टरायझेशन लागत नाही तिथे ही मेथड लावा. याचा अर्थ असा नाही. जिथे फॅक्टरायझेशन लागतं तिथे पण तुम्ही ही मेथड लावा. मी मुद्दाम हा क्वेश्चन निवडला, तिथे फॅक्टरायझेशनही लागतं. आता याची प्रोसेस शिका. पहिलं काम, ही मेथड सगळीकडे लागते हे लक्षात ठेवा. इट इज ट्रू फॉर ऑल क्वाड्रॅटिक्स. ऑल. आता म्हणजे आपल्याला 2 प्रश्नाचे उत्तर मिळवायचे. वेन, आन्सर आहे ऑलवेज. आता आहे हाऊ. लुक. समजून घ्या. आता खेळ बदलतो. पहिलं काम, मेक शुअर लीडिंग कोएफिशियंट इज 1. दॅट इज +1. आहे. नसेल तर करा. कसं? डिवाइड करून. नाही, जे पाहिजे ते द्यायचं मॅथ्स मध्ये. आता सगळ्यांनी नीट आहे का? स्क्वेअर कंप्लीट का नसतो? स्क्वेअर कंप्लीट असणं किंवा नसणं हे कोणावर डिपेंड आहे माहितीये? या कॉन्स्टंटवर. हा कल्प्रिट आहे याच्यातला. मेन प्रॉब्लेम हा असतो. एखादा स्क्वेअर कंप्लीट होत नसेल, स्क्वेअर म्हणजे रेक्टँगल सुद्धा, ठीक आहे, तर नेहमी स्क्वेअरच राहावा असं नाही. स्क्वेअरचा एक अर्थ असतो, तुम्ही त्याला एक परफेक्ट स्क्वेअर नंबर बनवता. ते कसं होते पुढच्या स्टेपला शिका. पहिलं काम काय करणार? ऐका, मी पुन्हा नाही शिकवणार. लिडिंग कोएफिशियंट +1 असला पाहिजे. नसेल तर बनवा. कसा बनवतात नंतर शिकवतो. सेकंड स्टेप, क्वेश्चन मधला सी जो असतो तो LHS मध्ये नाही ठेवायचा. सी ला as soon as it is seen, then
रिमूव्ह इट, हाकला, त्याचं ट्रान्सफर करा. कुठे? RHS ला. याला टाका RHS ला. हाच असतो कल्प्रिट जो स्क्वेअर कंप्लीट होऊ देत नाही. When you transpose C from left to right hand side, then give it as equation 1. याला 1 म्हणा, याला नाही. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. आता LHS मध्ये बायनॉमियल दिसते, हिला करायचे ट्रायनॉमियल. आता एक फॉर्म्युला आहे, हा जर शिकला तर 12वी पर्यंत तुमचं आयुष्य सेट आहे. याला परफेक्ट स्क्वेअर कसं करतात, दॅट इज द मेन क्वेश्चन. आपलं नावच आहे कम्प्लीटिंग द स्क्वेअर. कम्प्लीट का नव्हता? 4 मुळे. कसा कम्प्लीट करतात आता बघा. तर इथे आपल्याकडे 2 टर्म आहेत, LHS ला थर्ड टर्म नाहीये. ठीक आहे, तुम्ही म्हणता सर होती की, कामाची नसते. आता कामाची टर्म इथं आणायची, तर मला काढायची आहे काय? थर्ड टर्म. थर्ड टर्मचा फॉर्म्युला सगळ्यांनी आजपासून खाऊन टाका. हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. हा नंबर तुम्ही आणला, हा, आणि इक्वेशन 1 मध्ये ऍड केला की तुमचा स्क्वेअर कंप्लीट झाला. हा स्क्वेअर कंप्लीट करण्याचा फॉर्म्युला आहे. बघा काय होते. हाफ आहे, एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? +5. इथे +5 लिहिला, त्याचा काय करायचा? स्क्वेअर. चुकून प्लसच्या जागी -5 असेल तर तुम्ही प्लस लिहिला तर काळजी करू नका, स्क्वेअर ऍडजस्ट करून घेतोय. स्क्वेअरचं काम आहे, मध्ये काही हो ते प्लस करून बाहेर काढते. मॉडचा सक्का भाऊ आहे, मॉड सारखं काम आहे. बघा 5/2 येत आहे, पॉइंट मध्ये करायचं नाही. के टिप, अतुल कुलकर्णी टिप, त्याला पॉइंट मध्ये नाही करायचं, फ्रॅक्शन मध्ये ठेवा. बिलकुल कोणाच्याच बापाला घ्यायचं नाही. 5/2 चा स्क्वेअर काय राहतो? 25/4. दिस इज आवर थर्ड टर्म. आता ही टर्म उचलायची, इक्वेशन 1 च्या दोन्ही साइडला ऍड करायची. ठीक आहे, ऍडिंग नीट बघा. 25/4 इन इक्वेशन 1. इक्वेशन मध्ये ऍड म्हणजे दोन्हीकडे. लक्ष द्या काय काय खेळ सुरू आहे. तर LHS कोण होती? x² + 5x. त्याच्यात कोणाला ऍड करा? RHS कोण आहे? त्याच्यात सुद्धा त्याला ऍड करा. का सर? बॅलन्स झालं ना. मूळ क्वेश्चन बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपला अजूनही क्वेश्चन हाच आहे. कळायला का तुम्हाला? क्वेश्चन तोच आहे. सर एवढं करून काय फायदा झाला? आता याच्या नावाचा फायदा आहे. नाव काय सांगते? कम्प्लीटिंग द स्क्वेअर. आता हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे, गॅरंटी. कसं काय सर? काम करा. बघा मी काय म्हणतो, पहिल्याचा स्क्वेअर रूट लिहा, शेवटच्याचा स्क्वेअर रूट लिहा, 5/2. मधल्याचं साइन द्या. ही माझी टेक्निक आहे शिकवायची, कधीच चुकणार नाही तुम्ही. ऍड केल्यावर काय करायचं? पहिल्याचा स्क्वेअर रूट, लास्टचा स्क्वेअर रूट, मधल्याचं साइन. नेहमी मधल्याचं साइन द्यायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याला ओपन करा, हे सापडते. a + b होल स्क्वेअर करा. बघा काय होते? a² + 2ab + b². 2 कॅन्सल, दिसला? 2 कॅन्सल. कोण आला? x² + 5x + 25/4 आला की नाही? आता हा कम्प्लीट स्क्वेअर आहे. इट्स अ परफेक्ट स्क्वेअर. समजलं? तर परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी कोणाची गरज असते? थर्ड टर्म. थर्ड टर्म कशी आणतात? हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स. नेहमी एक्सचा कोएफिशियंट घ्या, मिडल टर्मचा, आणि त्याचा स्क्वेअर करा आणि तो ऍड करा. संपलं काम. सर इकडे काय होते? सर इकडे LCM होते. -16 + 25/4. चला याला पुढे घेऊन जाऊ. तर काय आलं? x + 5/4 चा होल स्क्वेअर, इकडे -16 + 25/4. मी डबल लिहिले मुद्दा. काय झालं बेटा? 5/2 आहे का? हा, बरं झालं सांगितलं. तर इथे 2 येईल, नो डाऊट. हे 2 घ्या, त्याचा होल स्क्वेअर. हा किती येतोय? 9/4 प्लस मध्ये येईल.
मॅग्निट्यूड. चलो, याचा अर्थ काय मॅथमॅटिक्स मध्ये? कशाचा तरी स्क्वेअर 9/4 आहे. कळायले? सर ते कसं काढतात? स्क्वेअर रूट घेऊन. आता स्टेप आहे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. बोथ साइड्स. मी ही जी मेथड सांगतोय ना, ही अतिशय परफेक्ट मेथड आहे. एनसीईआरटी मध्ये कन्फ्यूज केलंय थोडस, समजायला जड आहे. मी सांगतो तसं करा. हेच सांगितलंय, म्हणजे जे सांगायला तेच तिथं सांगितलंय. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल? या 2 मधला 1 मिळेल. स्क्वेअर आहे ना, आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट मध्ये याला प्लस मायनस लिहितात, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्क्वेअर तर फिक्स आहे ना नेहमी. आता एक आपला रूल, स्क्वेअर रूट हटाओ प्लस मायनस लगाओ. नारा आहे आपला नवीन. ठीक है, स्क्वेअर रूट हटाओ प्लस मायनस लगाओ. सेम खेळ आहे, मॉड हटाओ प्लस मायनस लगाओ. सख्य भाऊ आहे. चला सर, प्लस मायनस लावून काय फायदा झाला? अरे बाबा, 2 सोल्युशन भेटले, एक प्लस एक मायनस, कारण क्वाड्रेटिक आहे. काही करून आपल्याला तेच करायचं. काढायचे काय? एकमेकांकडे बघू नका बेटा, काहीच नाही, एकाचाही चेहरा चांगला नाही. तिकडे लक्ष द्या. आपल्याला काढायचे काय? अल्टिमेटली एक्स. जे काढायचं त्याला सेपरेट करा. एक्स ला सेपरेट केला की 5/2 ला इकडे पाठवून द्या. तो निगेटिव्ह 5/2 प्लस मायनस 3/2. बघा, नेहमी सेम बेस येणार. हा एक फायदा असतो याचा, नेहमीच येणार. अतुल सर म्हणले की येणार. खाली घ्या 2, एकदा प्लस घेतला वर दिसते, और -5 सोबत 3 एकदा मायनस घ्या. प्लस आहे ना, एकदा प्लस 3/2. बेस सेम आहे ना माय, कळलं का तुला? हा, बेस सेम आहे. एकदा कोण येणार? -5 प्लस 3/2. दुसऱ्यांदा -5 -3/2. 2 आहेत ना, छान. इथं कोण येतं बघा, -2/2 -8/2. जादू. -1. मागे तेच आन्सर आलते का? सर म्हणे किती लेंदी आहे. मी आधीच सांगितलं, लेंदी बट युजफुल. सर दिस इज शॉर्टेज बट नॉट युजफुल. का? अरे बाबा, हे तेव्हाच आनंद देईल जेव्हा स्प्लिट होईल. स्प्लिट नाही झालं तर काय करता? स्प्लिट नाही झालं तर हे वापरा. हे कोणाचे आन्सर देते काढून? एवढं खतरनाक आहे. ऐका, मेथड काय होती ऐका. पहिलं काम, लीडिंग कोएफिशियंट 1 आहे का बघा, पहिली स्टेप. दुसरी, सी ला ट्रान्सपोज करा. तिसरी, थर्ड टर्म शोधा. चौथी स्टेप, थर्ड टर्म दोन्हीकडे ऍड करा. मग तो झाला परफेक्ट स्क्वेअर. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या आणि मग एक्स ला सेपरेट करा. दॅट इज द फायनल आन्सर. येस, नसेल तर सांगायला. आता आपण एक पॅरलल क्वेश्चन दुसरा करू, तर त्याच्या आधी आपण थर्ड मेथड शिकून घेऊ, कारण आपण एक क्वेश्चन 3 मेथड न करतोय. पहिल्या मेथडचं जे आन्सर आहे -1, -4. बघा इथे तेच आलेलं आहे. याचा अर्थ आपण हे सगळं करेक्ट केलंय. सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, मेथड बदला, नो प्रॉब्लेम, आन्सर नाही बदललं पाहिजे. आता आपला खेळ आहे. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. त्याच्या तिथं अजून का परफेक्ट स्क्वेअर आहे. परफेक्ट नंबर म्हणजे इथं वरचा. हा, हे परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठीच हा फॉर्म्युला आहे. मी काय म्हणलं, हा फॉर्म्युला लावून तुम्ही ऍड केलं की हे 100% परफेक्ट स्क्वेअर असते. समजलं? तुम्ही कधीच नाही म्हणू शकत तिथं परफेक्ट स्क्वेअर येणार नाही. ते येणार नाही, ती मेथडच नाही. त्या मेथडचं कामच ते आहे. आणि परफेक्ट स्क्वेअर बनण्यासाठीच हे टीटीचं इंजेक्शन आहे, थर्ड टर्म. कळलं? हे इंजेक्शनच त्याच्यासाठी आहे. आपल्याला माहिती आहे, लोखंड वगैरे लागलं तर हे इंजेक्शन घेतात. नाहीतर धनुर्वात नावाचा आजार होतो. धनुर्वात म्हणजे धनुर म्हणजे धनुष्य, वात म्हणजे वाकडा. धनुष्य जसा वाकडा असतो ना, आपले हाडं तसे वाकडे होतात, म्हणून त्याचं नाव धनुर्वात आहे. ठीक आहे, चला आता बायोलॉजी सुरू करत नाही. आता मेन गोष्ट आहे का, हा बेटा, क्रिटिकल पार्ट चालू आहे.
तुम्ही लक्ष नाही देऊ शिकलं, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. इट्स युअर ड्युटी. आता सेम क्वेश्चन घेऊ. मी मेथड शिकवायलोय. ही माझी मेथड आहे शिकवायची. मी एकच क्वेश्चन घेऊन 3 मेथडनं सांगतो. म्हणजे मी जन्मल्यापासून असं शिकवतो. आता पहा, या मेथडला, मेथड 3 ला आपण म्हणतोय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. आधी मी तुम्हाला फॉर्म्युला यूज करून दाखवतो. नंतर तो फॉर्म्युला नेमका कसा आला हे समजून घ्या. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. बघा, मी तुम्हाला तो फॉर्म्युला आणूनही दाखवतो. पण आधी आपण वापरू डायरेक्ट. पहिलं काम अप्लाय करा. लहान आहेत आपण. फॉर्म्युल्याचं प्रूफ शिकू. आपण तेवढे हुशार आहे. पण आधी अप्लाय तर करा. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय सांगतो? -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac होल ओव्हर 2a. त्याच्यात एबीसी आहेत. कालच सांगितलं एबीसी आयडेंटिफाय करा. बेसिक लेक्चर त्यासाठीच होतं. तर पहिल्यांदा चुपचाप इक्वेशन लिहायचं. कसं लिहायचं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता म्हण नका सर म्हणजे काय? हे आता परवा डिटेल घेतले आपण. तर ह्याला काय करायचं? मी तुम्हाला सांगितलंय कंपेअरिंग विथ किसके साथ? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. तर सांगा कंपेअर केल्यावर a येतो +1, b येतो +5, c येतो +4. ही मेथड शॉर्टेस्ट अँड युजफुल. पहिले दोन कसे होते? शॉर्ट आहे तर युजफुल नाही. दुसरी युजफुल आहे तर शॉर्ट नाही. तर दोघांच्या भांडणात हा तिसऱ्याचा लाभ. तर दोन माकडं भांडले आणि मांजरीने लोण्याचा गोळा खाल्ला. ती स्टोरी आहे. तर ह्यानंच बाजी मारली. श्रीधराचार्यांनी सांगितलं, एवढा धिंगाणा करू नका, मी म्हणतो ते करा. तर तो म्हणतो सरळ फॉर्म्युला लावा. तर बिलकुल या फॉर्म्युल्यामध्ये दोन चुका नाही करायच्या. बी नेहमी मायनस ठेवायचा. सर राहू द्या ना, विसरला, जमत नाही. ठीक आहे. आणि दुसरा, हा जो बेस 2 आहे ना, तो या सगळ्यांचा बेस असतो. मी खूप स्टुडंट पाहिले, कानाखाली मारलं तरी सुधारले नाही. काही जण ह्याला 2a लिहितात. ते बिलकुल करू नका. काय वेगळं सर? बकळ वेगळे. इथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागते. तर हे काही शहाणपणा नाही. हा एलसीएम घेऊन आलेला बेस आहे. हा एलसीएम घेऊन आलेला बेस आहे. तर या फॉर्म्युल्यात दोन चुका कधीच नाही करायच्या. पहिली चूक, बी निगेटिव्हच ठेवायचा. आणि हा बेस 2 सगळ्याचा असला पाहिजे. हे आत्ताच सांगालो. याच्यावर चूक करता तर तुम्ही तुमच्याला जबाबदार. आता सिंपल काम करायचं. पहिल्यांदा कलर बदलायचा आणि पुटिंग व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यात या व्हॅल्यू ठेवायच्या. ठीक आहे. एक्स सर मायनस देऊन टाका. बी काही का असे ना. बी कोण आहे? +5 आहे. हा मायनस आधी फॉर्म्युल्याचा मायनस म्हणून ठेवा. बी मायनस हे राहू शकतो. तर तो इथं प्लस करून टाकेल. म्हणून म्हणलं हे मायनस सोडू नका. बी तर व्हॅरिएबल आहे. तो काही राहू शकतो. त्याचं टेन्शन नाही. हा फॉर्म्युल्याचा मायनस आहे. फॉर्म्युल्याने सांगितलं हे वापरावंच लागते. पुढे कोण आहे? प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल ओव्हर 2a. संपला बेटा काम. -5 प्लस मायनस अंडर रूट 25 मायनस 16. खाली कोणाला? 2. त्याचा स्क्वेअर रूट. तुम्ही बघा कम्प्लिटिंग स्क्वेअरच्या डायरेक्ट कोणत्या मेथडला आलात? कोणत्या स्टेपला आलात बघा. हा -1 देतो, हा -4 देतो. दिस इज युअर फायनल आन्सर. शॉर्टेस्ट अँड युजफुल. आता ह्याला पाहून थोडासा एक फील आला पाहिजे. बेस काय बघा फॉर्म्युल्यात? 2a कॉमन बेस आहे. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये बेस कॉमन आला का फायनल स्टेपला? मी मला ना नेहमी कॉमन येणार. छान. आणि स्प्लिट होऊन एक प्लस एक मायनस आला, तोच आहे. तर हा फॉर्म्युला कुठून आला माहितीये? हा फॉर्म्युला आलाय कम्प्लिटिंग स्क्वेअर वरून. तर कम्प्लिटिंग स्क्वेअरची जी मेथड आहे, मी जी सांगितलेल्या स्टेप आहेत, त्या स्टेपला तुम्ही स्टँडर्ड फॉर्मला लावायचंय. चला आपण याचं प्रूफ पाहू. कळलं गेलं कसं करतात?
These all methods have been done successfully today. हा, आपल्याला शनिवारी या चॅप्टरची शनी दूर करायची. ऐका मी काय सांगतो. हे प्रूफ का शिका मी म्हणतो म्हणून. चला, कोणत्याही क्वाड्रॅटिकचं स्टँडर्ड फॉर्म काय? आता माझा प्रश्न आहे, ए हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, 0 नाही. तर माहिती का आता हे काय इथं नाही. तर सॉल्व्ह करण्यासाठी ए ला कॅन्सल करा, म्हणून एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट +1 पाहिजे. का पाहिजे लक्षात घ्या. आता याच्यात काय करायचं, सगळ्यांना ए ने डिवाइड करायचं. त्याला काय लिहिता येईल बघा. ए ने डिवाइड केलं तर इथं काय येईल, एक्स स्क्वेअर. सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे मला. इथं कोण येईल, बी बाय ए. इथं कोण येईल, सी बाय ए. 0. बघा, लिडिंग कोएफिशियंट 1 झाला. नसेल तर कसा करायचा आता सांगितलं, सगळ्याला ए ने डिवाइड करायचं. इथं जो कोणता नंबर आहे त्याने सगळ्याला डिवाइड करायचं. इन केस जर तुम्हाला कोणी म्हणलं याला सॉल्व्ह करा कम्प्लिटिंग स्क्वेअरने, तर हा नको मला, तर 2 ने डिवाइड करा. इथून कॅन्सल होईल. इथे डिवाइड करून कोण येईल, 2x. इथे डिवाइड करून कोण येईल. आता झाला नॉर्मल फॉर्म. तुम्हाला हे नाही कळलं तरी माझं काही बिघडत नाही, कळलं तर तुमचा फायदा आहे. लिडिंग कोएफिशियंट 1 झाला. चला, कम्प्लिटिंग स्क्वेअरची मेथड लावायची. संपलं. पहिली स्टेप झाली पूर्ण. दुसरी, सी ला हाकला. हा कॉन्स्टंट आहे माहितीये, एक नंबर होता, सी एक नंबर होता. नंबर डिवायडेड बाय नंबर इज अ नंबर. कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटला हाकला. बघा मी काय काय सांगतो, काय होईल, -c/a. म्हणलं ना, हाकलल्यावर याला नंबर 1 घ्या. सगळी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड लावायची आहे. आता काढायचे टीटी इंजेक्शन. याला कम्प्लीट करण्यासाठी सर हाफ एक्सचा कोएफिशियंट b/a चा होल स्क्वेअर. सर ह्याचा येते बघा वर b स्क्वेअर, खाली येते 4a स्क्वेअर. बघ, b चा स्क्वेअर, 2a चा स्क्वेअर म्हणजे कोण, 2 चा स्क्वेअर, a चा स्क्वेअर. हा काय करायचा, ऍड. सेम मेथड आता केलेलीच, मी आता फक्त जनरलाइज करतोय. ऍडिंग इन 1. ज्याच्या डोक्यावरून चाललंय त्यानं लक्ष दिलं नाही. विमान ज्याच्या डोक्यावरून चाललंय त्यानं उडी मारायची विमानाकडं. तर हा इकडे ऍड केला. जे जे शिकवायलो लक्ष द्या, इकडे पण ऍड करा. मी काही नवीन शिकवणं, मी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड शिकवायलोय. आता बघ पार डोळे झाकून, हे परफेक्ट स्क्वेअर आहे, बिलकुल शंका घ्यायची नाही. दिस इज मॅथमॅटिक्स, नेव्हर लाईज. आता रूल सांगितला, पहिल्याचा स्क्वेअर रूट, शेवटच्याचा स्क्वेअर रूट. सर b/2a, मधल्याचं साइन जास्त तिकडे सरकलं, आणि डोक्यावर 2. सर ह्याला काय करावं, एलसीएम काढावं. बेस सेम करा ना बाबा. सर इथं ए आहे, ए स्क्वेअर आहे, इथं ए आहे. सर याचा ए स्क्वेअर करायचा आहे, ते एका ए ने मल्टिप्लाय करा आणि 4 आणायचंय. तर बघा इकडे 4a ने मल्टिप्लाय करा. 4a ने केलं तर बेस किती होऊन जाईल, कॉमन बेस 4a स्क्वेअर. सर इथं 4a ने केलं तर इथे 4a करावं लागेल. तर इथं -4ac आपल्या फॉर्म्युल्यातला हा कुठे गेलो बे, हा सापडला, तो 4ac येतो. तुम्हाला दाखवतो एक एक, काही काळजी करू नका. आता बघा 4ac आला इथून, आणि पुढे कोण आहे, बी स्क्वेअर. बघा हा बी स्क्वेअर -4ac आहे. आता मी याचा माणसासारखं लिहितो. हा काय इथून कोण येईल, बी स्क्वेअर. इकडे कोण येईल, बघा हा रूट मधला आहे. कारण बघा आपण एका स्टेप मध्ये हे केलेलं आहे. स्क्वेअर रूट घेणार आहे, घेऊया, बिलकुल घेऊया. आता काय करा, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. तर हे दोनदा येते, एकदा बाहेर ये. याचा स्क्वेअर रूट सर माहित नाही कोण आहे. 4a चा स्क्वेअर, ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 2a. मी बोललो बेस सेम होते ऑटोमॅटिक. बघा झाला, अल्जेब्रिकली झाला. आता एक्स काढायचा आहे, याला हाकला. सर स्क्वेअर रूट घेतला हो की प्लस मायनस कोण करल, मीच करतो. बी ला इकडे हाकला,
b/2 आहे. इकडं कोण आहे? याचा बेस कोण आहे? नीट बघा, बेस सेम आहे का? खाली कोण आला? इकडे कोण आहे? मध्ये कोण आहे? ब्रॅकेटमध्ये कोण आहे? आला का फॉर्म्युला? दिस इज द प्रूफ. हा फॉर्म्युला कसा बनलेला आहे? दिस इज एक्चुअली द रिजल्ट ऑफ कंप्लीटिंग स्क्वेअर. श्रीधराचार्य होशियार होता. कितना लंबा खींच रहे हो, है ना? लीडिंग कोएफिशिएंट को 1 बनाओ, सी को ट्रांसपोज करो, थर्ड टर्म निकालो, फिर स्क्वायर रूट लो, फिर ट्रांसपोज करो, प्लस माइनस के साथ खेलो. अरे उसी को खेल के हमने फॉर्म्युला बना दिया. त्याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. हा फॉर्म्युला आला. आता कळलं बी हा मायनसच का असतो? तो जनरल फॉर्म आहे. दिस इज द प्रूफ बेटा. सकाळी देवासमोर बसलात, एक माळ घ्यायची, एक जप पूर्ण करायचा. -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. हा जप करत राहायचा, पाठ होऊन जाते. समजलं? हे मला प्रूफ फक्त इंटरेस्टिंग पार्ट म्हणून शिकवायचं होतं. बाकी माझा काही हेतू नव्हता हे प्रूफ घ्यायचा. शिकलं तर काही वाईट नाही. आता या चॅप्टरमध्ये आपण सगळ्यात मोठा पहाड पूर्ण केला. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स. ऐका, दिस इज जस्ट थेअरी. त्याला अप्लाय करणं एवढं सोपं नाही. जेव्हा क्वेश्चन्स येतील एक से बढ़कर एक, तेव्हा हा फॉर्म्युला लावतानाही फेस येईल. नाही आला तर मी आणणार. ठीक आहे? आता लक्ष द्या. हे प्रूफ आहे, बाकी काही नाही. तुम्ही हे प्रूफ म्हणून लक्षात ठेवा. इंटरेस्टिंग आहे. चलो बेटा, अब 1 मिनिट. मेन गोष्ट, मी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन देतो, आताच देतो. का दिलं? मला आवडलं म्हणून. आता नीट पहा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार. सर याचे रूट्स आता आपण काढले, -1 -4. माझा असा प्रश्न आहे, सॉल्व न करता सांगा की याचे रूट्स नेमके कसे असतील? रिअल असतील, दोन्ही सेम असतील, दोन्ही डिफरंट असतील, किंवा हा सर सॉल्व केल्याशिवाय कसं कळतील? हा मेन पॉइंट आहे ना. विदाउट सॉल्विंग द गिवन quadratic equation, it is possible to tell whether what is the nature of the roots. सगळ्यांनी लक्ष द्या. आता आपला टॉपिक आहे नेचर ऑफ द रूट्स. ह्याच्यासाठी आपण एक महत्वाचा कार्यकर्ता शोधतो, डिस्क्रिमिनंट. सिलेबस पाडून वाचलं मी. डिस्क्रिमिनंट, नीट लक्ष द्या. याला मराठीत म्हणतात विवेचक. विवेचक म्हणजे हा डिस्क्रिमिनेट करतो, म्हणजे वेगळेपणा दाखवतो. हा काय आहे? इट्स अ नंबर. मी काय बोलालो नीट ऐका. इट्स अ नंबर विच डिसाइड्स द नेचर ऑफ द रूट्स. आता जे आपण रूट्स काढले याचे -1 -4, हे दोन रूट्स काय होते बघा? रिअल नंबर्स होते आणि दोन्ही वेगळे होते. मी तुम्हाला सांगितलं या चॅप्टरच्या थिअरीमध्ये बेसिक पार्ट इथपर्यंत चालतो. त्याचा ऍडव्हान्स पार्ट आहे त्याच्या ग्राफला अॅनलाइज करणं. मी आता या स्टेप नंतर तुम्हाला क्वाड्रॅटिकचे ग्राफ अॅनलाइज करायला शिकवणार आहे. तो त्याचा ऍडव्हान्सचा पोर्शन आहे. आपला आता इथे 10th स्टँडर्डचा कॉन्सेप्ट संपतो. आता डिस्क्रिमिनंट काय आहे? सगळ्यांनी लक्ष द्या. डिस्क्रिमिनंट, जर मी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतेही घेतलं, आता कोणतेही घेण्याच्या ऐवजी मी स्टँडर्ड फॉर्म घेतो. ax² + bx + c = 0. हे स्टँडर्ड फॉर्म आहे असं माना नाही आहेच. तर याचा जो डिस्क्रिमिनंट असतो त्याला मॅथमॅटिक्स मध्ये डिफाईन केलेलं आहे. इट इज डिनोटेड बाय डेल्टा and it is the value of b² - 4ac. हा b² - 4ac आताच्या श्रीधराचार्य फॉर्म्युल्याच्या रूट मध्ये होता. आठवते? आठवत नसेल तर बघून घ्या. प्रॉब्लेम काय माहितीये? सर ह्याची व्हॅल्यू प्रॉब्लेम नाहीये.
तो टाकलाय कशात तो प्रॉब्लेम आहे. तो टाकलाय रूट मध्ये. आता रूट स्क्वेअर रूट इज अ फंक्शन. आपण फंक्शन आत्ताच रविवारी बोललो. मॉड्युलस फंक्शन मिक्सर ज्युसर आठवते? हां. तर रूट एक फंक्शन आहे. जे नव्हते त्यांनी व्हिडिओ पहा. मी म्हणतो म्हणून पहा. अंडर रूट आहे. मी सांगितलं होतं मॉडमध्ये काय काम होतं. तुम्ही मध्ये काही टाका ते प्लस करून बाहेर काढतं. तसं रूटचं फंक्शन काय सांगतं? त्याला मध्ये फक्त रिअल नंबर चालतात. मध्ये रिअल ऑर रिअल. पण मध्ये निगेटिव्ह नंबर नाही चालत. कारण स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट डिफाईन्ड. कारण तुम्ही निगेटिव्हचा स्क्वेअर केला तरी पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्हचा केला तरी पॉझिटिव्ह येणार. असा कोणता नंबर आहे ज्याचा निगेटिव्ह स्क्वेअर रूट येईल? नाहीये. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. डिस्क्रिमिनंट इज व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. डिनोटेड बाय साइन डेल्टा. डी लिहू नका. डी लिहितात नंतर 11वी-12वीला. आता तुम्ही याला डेल्टा म्हणूनच पहा. थोडंसं लक्ष द्या. आता सर याच्यावर नेचर कसं ठरते? चला आता आपण या व्हॅल्यूवरून काय ठरवणार? नेचर ऑफ रूट्स. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं, हा जो डेल्टा आहे, सर हा एकतर 0 पेक्षा मोठा येईल. अरे बाबा एक नंबर आहे ना. तुम्ही बी, ए, सी च्या व्हॅल्यू ठेवतात, सॉल्व्ह करताल, तर तुम्हाला काय भेटेल? एक तर पॉझिटिव्ह नंबर भेटेल. नाही ते सगळे कॅन्सल होऊन बघा मायनस आहे. कॅन्सल होऊन 0 भेटू शकतो. किंवा हे निगेटिव्ह पण भेटू शकते. त्याला 3च संधी आहेत. बघा काय-काय होतं. एकतर हा 0 येईल किंवा हा निगेटिव्ह येईल. खतम. त्याच्या बाहेर नाही. मॅथेमॅटिक्स काय सांगतं, जर डेल्टा काय आला पॉझिटिव्ह, तर रूट्स आर, आता माझ्यासोबत म्हणा, रिअल म्हणा म्हणलं ना, रिअल अँड डिस्टिंक्ट. डिस्टिंक्टचा अर्थ डिफरंट. म्हणजे याचे रूट्स रिअल नंबर असतील. गॅरंटी हा, का म्हणायचंच नाही. गॅरंटी आहे. याचे रूट्स रिअल असतील आणि डिफरंट असतील. म्हणजे दोन्ही रूट्स सेम नसतील. कळलं सगळ्याला? डिस्टिंक्टचा अर्थ वेगवेगळे. जसं आता आपण जे क्वेश्चन केला त्याचे 2 रूट्स काय होते? -1, -4. -1, -4 रिअल नंबर आहेत. आणि दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे नंबर लाईनवर -1 इथं -4 इथं आहे. तर 2 वेगवेगळे आहेत. डिस्टिंक्टचा अर्थ डिफरंट. युनिक आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत. जर डेल्टा 0 आला, तर रूट्स आर अगेन रिअल. पण हे दोन्ही आता इक्वल येतील. म्हणजे नंबर लाईनवर ते एकाच पॉइंटवर असतील. क्वाड्रॅटिकचे 2 रूट दिसतील सर. x 2, 2. दिसायला 2 आहेत पण ऍक्च्युअली एकच आहे. नंबर लाईनवर 2 इथे एकाच जागेवर असेल. तर याला आपण म्हणतो कॉइन्साइडिंग रूट्स किंवा ओव्हरलॅपिंग रूट्स. तर त्याचा अर्थ इक्वल असतं. हा पॉइंट लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्काचा प्रश्न इथून येतो. त्याच्यामध्ये केच्या पॉसिबल व्हॅल्यू सांगा जर याचा रूट्स आर रिअल अँड इक्वल. खटकन देऊन टाकतात इक्वेशन आणि मग तुम्हाला ह्याला देऊन सॉल्व्ह करावं. जेव्हा तुम्हाला म्हणतील रूट्स आर रिअल अँड इक्वल, तुम्ही डोक्यात एकच धरायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac 0. समजून घ्या. आणि जर हा कसा आला निगेटिव्ह, तर रूट्स आर अनरिअल. का सर? कारण हा रूट मध्ये चाललाय. रूट मध्ये डेल्टा निगेटिव्ह कसा देऊ? तर हे आपण अनरिअल येणार किंवा याला इमॅजिनरी म्हणतात. सर मग काय करायचं? याला 10वीला फुल स्टॉप द्यायचा. ह्याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक 10th मध्ये नाहीये. त्याच्यासाठी सेपरेट चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. बोला. इक्वल टू ग्रेटर दॅन कॉम्प्लेक्स. हां? इक्वल टू ग्रेटर दॅन. चांगली गोष्ट. या 2 केसला एकत्र करून सॉल्व्ह करतात. इक्वल टू ग्रेटर दॅन. जर तुम्हाला कोणी म्हणलं माझ्याकडून एक एक्स्ट्रा टिप देतो, याने विचारली म्हणून. जर तुम्हाला कोणी म्हणलं रूट्स आर रिअल. आता काय लिहिता डेल्टा? बसा बोंबलत. रूट्स आर रिअल म्हणले. सर कसं म्हणावं? रिअल इथं पण आहे, इथं पण आहे. तर रिअल म्हणले, तर डिस्टिंक्ट किंवा इक्वल म्हणलं तर आम्हाला कळेल काय घ्यायचं. तर मॅथेमॅटिक्स काय सांगते बघा. जर तुम्हाला म्हणले रूट्स आर रिअल, तर याचा अर्थ ते ग्रेटर दॅन इक्वल टू दोन्ही राहील. समजलं? त्याचा अर्थच आहे. सर रिअल म्हणजे ग्रेटर दॅन घेतलं तर डिस्टिंक्ट येतील, इक्वल घेतलं तर इक्वल येतील. दोन्ही घ्या कारण आम्हाला फक्त रिअल माहिती आहे. सर मग हे आपण 10वीला वापरतो का? बिलकुल नाही. का? इट्स इनइक्वालिटी.
ही इनइक्वॅलिटी आहे, ह्याला बेबी कर्व मेथड लागते. म्हणून तुम्हाला फक्त या 3 केसेस आहेत. आता याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. बघा 2x² - 3x + 5 = 0. ह्याला सॉल्व्ह नाही करायचं. तुम्हाला विचारतील ह्याचे रूट्सचं नेचर सांगा. ह्याचे रूट्स कसे असतील? तर पहिलं काम कंपेअर करा. a, 1, b, -3, c + 5. पहिलं काम स्टँडर्ड फॉर्म. दुसरं काम एबीसी. काय झालं? हां, सॉरी. पहिलं काम काय करणार? एबीसी ठरवणार. एबीसी कधी येणार? स्टँडर्ड फॉर्मला. स्टँडर्ड फॉर्म नसेल तर आणा. कसा आणायचा परवा शिकवलं. असं मागे जायचं. आता आपल्याला काढायचा आहे डिस्क्रिमिनंट. तो कोण असतो? b² - 4ac. पुटिंग द व्हॅल्यूज. b आहे -3, 4ac. सॉल्व्ह करा. इथं आला 9, इथं आला 8 × 5 = 40. हा आला -31. डेल्टा आला निगेटिव्ह. म्हणजे रूट्स आर अनरियल. सर म्हणजे काय? क्वाड्रॅटिक फॉर्म्युल्यात याचं उत्तर भेटणार नाही. याचं उत्तर कसं लिहितात? जर तुम्हाला कोणी सॉल्व्ह करून असं आन्सर दिलं, असं तुम्हाला निगेटिव्ह कोण सापडला? 31. आणि जर इकडं कोणी असा दिला -2 ± आणि इथं आला 5. असं जर आलं क्वाड्रॅटिक फॉर्म्युला लावायच्या आधी, ते फॉर्म्युला लावायच्या आधी कोणाला बघा? या रूट मधल्या माणसाला. डिस्क्रिमिनंटला बघा. डिस्क्रिमिनंट कसा आला? निगेटिव्ह. त्याला इथं सोडून द्या. हे आपल्या कामाचं नाही. आत्ता नाही. आता ह्याला मी 11वीत कसं लिहितो? याचा आन्सर कसं लिहितात बघा. रूट मायनससाठी अवघड नाहीये, शिकून घ्या. वापरू नका, फक्त शिका. याला असं लिहू शकतो 31 × -1. तर याला मी आपल्या स्क्वेअर रूटच्या प्रॉपर्टीनुसार स्क्वेअर रूटला स्प्लिट करता येते. आठवते सगळ्याला? तर √31 इज अ रियल नंबर. बट √-1 इज नॉट रियल. मॅथमॅटिक्स मध्ये ऑयलर यांनी एक गोष्ट सांगितली. त्याला ऑयलर नंबर किंवा इमॅज नंबर, ऑयलर नंबर म्हणून ओळखतात या नंबरला पण. तर हा नंबर काय सांगतो? सर √31 तर रियल आहे. पण अनरियल कोण आहे? √-1. हा इमॅजिनरी आहे. म्हणून याला एक लेटर देऊन टाकलं आय. दॅट इज आयोटा. तर याचा आन्सर राहील -2 ± √31 आयोटा बाय 5. दिस इज द सोल्युशन इन 11th स्टँडर्ड. 10th मध्ये आपण ह्याला अनरियल म्हणून सोडून द्यायचं, ह्याच्या नादी लागायचं नाही. समजलं? इथे चॅप्टर संपला. मी तुम्हाला काय म्हणलं? जर तुम्हाला कोणी विचारलं, आता एक महत्वाची गोष्ट लास्ट आहे का? नीट बघा. डेल्टा 0 केव्हा असतो? डेल्टा 0 तेव्हा असतो जेव्हा b² - 4ac 0 असतो. अरे बाबा हेच आहे ना ते. इम्प्लाइज दॅट. सर हे का सांगायला? आता एक मेन गोष्ट शिकायची. श्रीधराचार्य फॉर्म्युला सांगा. पहिली माळ जपा. मला काय सांगायचं नीट ऐका. नीट ऐका. तुम्हाला कळलं? सर हा 0 आहे. 0 रियल नंबर आहे. बिलकुल घ्यायचं नाही. 10 ± 0/2 येते. 0 ± करून काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. आन्सर काय आलं? सर रूट तर एकच आला. 2 कुठे आले? अरे बाबा प्लस मायनस गायबच झाला ना. रूट तर एकच आलं. का? सर याचा अर्थ आहे रियल अँड इक्वल. एकच रूट आहे. म्हणायला 2 आहे. त्याचा अल्जेब्रिक प्रॉपर्टी लक्षात घ्या. तर एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा डेल्टा काय येईल? 0, तेव्हा रूट्स ऑफ quadratic equation आर रियल अँड इक्वल. हो सर हे तर सांगितलं नाही. हा नेहमी कशाला इक्वल असतो? -b/2a. ध्यान से देखो मैं क्या बोल रहा हूं. हे 0 केव्हा होईल? जेव्हा हे सगळे कॅन्सल होईल. b² - 4ac पूर्ण कॅन्सल होईल. तेव्हा याचा आन्सर काय राहील? -b/2a. तर डायरेक्ट रूट सांगता येते तुम्हाला. जर डिस्क्रिमिनंट 0 आला तर रूटला तुम्ही क्वाड्रॅटिक फॉर्म्युला लावूच नका. डायरेक्ट त्याची एबीसी ठरवा आणि कोणता फॉर्म्युला लावा? -b/2a. डायरेक्ट आन्सर सांगता येते. हे तुमच्या एनसीईआरटी दिलंय, डोंट वरी. हे आहे म्हणून सांगितलं.
थेरॉटिकली आपला चॅप्टर संपलेला आहे. क्लिअर? उद्यापासून याचे क्वेश्चन्स होतील. फर्स्ट स्टेप एनसीईआरटीचे सगळे क्वेश्चन्स, सेकंड स्टेप याच्यावर डिपेंडेंट क्वेश्चन्स आणि थर्ड फॉर्म शनिवारी. आता आज बुधवार आहे, गुरुवार शुक्रवार आपण क्वेश्चन्स करणार. शनिवारी याचा मी थोडासा एक्स्ट्रा पार्ट शिकवणार आहे. याचे ग्राफ कसे असतात शिकून घ्या. आवडले नाही तरी शिका, पण याचे ग्राफ आले म्हणजे हा चॅप्टर तुम्ही मास्टर केला. आपण याला इथे थांबूया.